नमस्कार, सोनाली किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण आज तयार करणार आहोत लग्नात मिळतो तो तोंडली भात। तिथे तोंडली घेतली आहेत, कट करून सर्व भाज्या अशा रंगीबेरंगी कट करून घेतल्या आहेत। आलं लसूण पेस्ट, हे आपला मसाल्याचा डब्बा आहे, बिर्याणी मसाला, पाणी ठेवलंय तापत। इथं चालला आहे थोडीशी लगबग, अगदी लग्नात असते त्या पद्धतीने। जो लग्नातला तोंडली भात खाण्यासाठी जे आपण मांडवात जातो तेव्हापासून तो भाताचा असा मस्त असा सुगंध स्मेल येत असतो। त्या भातासाठी किंवा त्या लग्नातल्या जेवणासाठी खूप आपण उत्सुक असतो आणि तोच भात आपण तयार करणार आहोत सोनाली किचन मध्ये। तर कुकर ठेवला आहे गॅसवर मध्ये कुकर ठेवला की त्यामध्ये घालायचं तेल भरपूर, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता छान डान्स झाले की त्यामध्ये घालायचा कांदा। इथं कांदे घेतले 2 मीडियम साईजचे पातळ असे चिरून। मसाल्या भातामध्ये पातळ कांदा चिरून घातला की थोडासा कच्चा ठेवला की छान असा फ्लेवर भात देत असतो बरं का। तुम्हाला सुद्धा लग्नातला भात आवडत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ बघून भात तयार करा, खूप छान टेस्टी होणारच। तर हा कांदा छान आलटी पलटी भाजून घ्यायचा, इकडे तिकडे करून तेलामध्ये। तुम्ही तुपामध्ये सुद्धा फोडणी दिली तर चालते। इथे घेतले तोंडी चिरून, शिमला मिरची, फ्लावर, मिरची, टमाटर आणि बटाटा आणि गाजर घेतलंय किसून। माझ्या मुलगीला गाजर कट करून दे लहान म्हणून तिने खिसूनच दिलं डायरेक्ट। तुम्ही काय अशी चूक करू नका सा, तुम्ही घ्या कट करून। तर हा सर्व आपण माल मसाला घालून घ्यायचा कुकरमध्ये, छान असा ओमभोड 6 करायचा आणि 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। गाजर घातलं आहे तर इथं खिसून घेतलेलं गाजर तुम्ही कट करायला विसरू नका, हे चुकून झालं हे माझ्याकडून। तर हा चांगला भाज्या आहेत त्या 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायच्या, ह्या तेलामध्ये शिजून घ्यायच्या। तर ह्यामध्ये घालायचं वाळले मसाले, बघा इथं घेतलंय धना पावडर, हळद आणि ही आहे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट। आणि ह्या पेस्टमुळेच तर हा भाताला सो छान किंवा सो गुणा चव येते। ह्या मसाला घातला की घरभर असा छान वास येतो ह्या मसाल्यांचा। ते आहे घरगुती लाल तिखट, तर तुम्ही भगवती घातला तर चालते, तरी मी तर घरगुती जी चटणी असते त्याचा वापर करत आहे, त्यामुळे छान अशी टेस्ट येते, खमंग असं आणि वेगळीच चव येते घरगुती लाल तिखटानं। आणि नंतर हा तांदूळ टाकायचा बासमती। तर तुम्ही फडफडीत जो तांदूळ असेल तर त्या तांदळाचा वापर केला तरी चालतो। तांदळाची क्वालिटी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, चिकट फडफडीत, आणि शक्यतो फडफडीतच तांदूळ वापरला जातो लग्नामध्ये। त्यामुळे काय होतो, भात छान सुटसुटीत होतो आणि छान टेस्टला लागतो। आणि इथं लक्षात ठेवा, जितका तांदूळ घेतला आहे तितक्या 1.5 पट हे बासमती तांदळाला वापरावं लागतं पाणी, म्हणजे भात चांगला सुळसुळीत होतो। त्यानंतर घालायची मस्त असं चवीपुरतं मीठ आणि नंतर घालायचं कोणता तर आपल्या आवडीचा मसाला, जो बिर्याणीचा असतो तो कोणताही। तर इथं घातले मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आणि कट काय जबरदस्त आलाय बघा। ह्याची आठवण आल्यानंतर मला, हे बघितल्यानंतर मला मटणाचीच आठवण आली बरं का। असं तर्रेबाज असा भात तयार झाला आहे आणि हा भात कसा झाला असेल ही तर्री बघून तुम्हाला कळालंच असेल। तर झणझणी चमचमीत लग्नात असतो ना तसाच अगदी भात तयार होतो। तुम्हाला सुद्धा लग्नातलं जेवण आवडतं का हो, कुठल्याही कार्यक्रमचं? मला तर खूप आवडतं, पंक्तीत बसून जेवायला तर भयानक। आणि त्यातल्या त्यात भात म्हणला तर विशेषच, जिरा राईस म्हणा, मसाले भात म्हणा, कसला सुद्धा म्हणा, हा भात खूप टेस्टी आणि छान असतो। तर चला, हा आता भाताच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि 3 शिट्ट्यामध्ये भात असा मस्त तयार होतो। तुम्ही तांदूळ भिजवून घेतला ना तर 1 शिट्टी करून घ्यायची बरं का। तर बघा मस्त सळसळीत असा झणझणीत भात तयार झाला आहे, दिसताना सुद्धा काय देखणार दिसते बघा, मस्त असा। तर नक्कीच हा व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा असाच भात तयार करा, अगदी लग्नात असतो ना तसाच तोंडली भात तयार केला आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडला असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, आणि नक्कीच अशी रेसिपी बघायला आवडत असेल तर फॉलो करायला विसरायचं नाही। असंच चॅनेल पाहत राहा। धन्यवाद।